साध्यापासून बांध्यापर्यंत समूह शेतकरी मित्रांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या नौका व्हिडिओ आपण समूहची शेती मित्र करतो आता मनापासून शेतकरी मित्र आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले। साध्यापासून बांध्यापर्यंत जो कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल, जो सवाल आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झाला आहे। ज्या सवालाच्या अनुसार अखेर इथून 31 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर। चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर। ज्यांना ज्यांना प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। जिथे व्हिडिओ आपल्या सर्वांना पाहत असताना आवडल्यासारखा वाटेल तिथेच व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। चॅनलला जर आपण सर्वांनी आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या मित्रात इथं सतत। साध्यापासून बांध्यापर्यंतचा जो सामान्य शेतकरी मित्र आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर 31 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढू शकतो कांद्याचा दर। चला तर मग या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून इथं प्राप्त करूयात उत्तर। तर आपण बघितलं तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी, ती दर पातळी सध्या 1800 रुपये प्रति क्विंटल पासून 2200 रुपये प्रति क्विंटल। जर इथून पुढचा विचार केला तर आपल्याला 31 जुलैपर्यंत कांद्याचा दर हा वाढताना दिसणार आहे। याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे एकीकडे कांद्याची मागणी प्रचंड वाढणार आहे, तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा प्रचंड घटणार आहे। अशा परिस्थितीमध्ये इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचा दर हा वाढताना दिसणार आहे। पण या ठिकाणी प्रश्न उद्भवतो की इथून 31 जुलैपर्यंत मग कांद्याचा दर हा किती प्रमाणात वाढू शकतो। तर लक्षात घ्या मित्रांनो, कांद्याची वाढ ही अवलंबून आहे मागणी व पुरवठ्याच्या गणितावरती। जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर एकीकडे मोदी सरकार भविष्यात कांद्याचा बाजारभाव भयंकर वाढू शकतो, याच्यामुळं जी कांद्याची खरेदी ती मोठ्या प्रमाणात करत आहेत आणि मोदी सरकारची कांदा खरेदी इथून 31 जुलैपर्यंत वाढताना दिसणार आहे। दुसरीकडे व्यापाऱ्यांना वाटते की हीच ती संधी की ज्यावेळी आपण सर्वांनी कांदा खरेदी करायला पाहिजे, म्हणून व्यापारीसुद्धा इथून 31 जुलैपर्यंत प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसणार आहेत। आणि त्याचबरोबर भारतातून कांद्याची निर्यात पूर्व आशियाई देशांना आणि त्याचबरोबर आखाती देशांना प्रचंड प्रमाणात वाढायली। तर या सिच्युएशनचा विचार केला तर भारतातून कांद्याची निर्यात वाढायली, भारतामध्ये कांद्याचा वापर वाढायला आहे, भारतामध्ये सरकार आणि व्यापाऱ्यांकडून कांद्याची खरेदी या ठिकाणी वाढायली। मग आपण जर बघितलं तर कांद्याची मागणी सध्याच्या कंडिशनला प्रचंड प्रमाणात वाढेल। त्याचबरोबर जर या ठिकाणी पुरवठ्याचा विचार समजा केला तर लक्षात घ्या मित्रांनो, पुरवठ्याचा विचार केला तर जो उत्पादनाचा आकडा यंदाच्या वर्षी तो 11% घटला आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट इथं लक्षात घ्यायला पाहिजे की कांदा उत्पादक शेतकरी मित्रांना सुद्धा सत्य यथार्थ वास्तव कळाले की भविष्यामध्ये कांद्याच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी येणार आहे, म्हणून त्यांनी सुद्धा कांदा विक्रीचा पवित्रा आता थोडंसं त्या ठिकाणी थांबवलंय। दुसरी महत्त्वाची गोष्ट की 15 जुलैनंतर वाटत होतं की दक्षिणेतील राज्यातून अर्ली खरीपचा जो कांदा आहे तो मार्केटमध्ये येईल, तर यावर्षी याला विलंब होणार आहे, तुलनेनं तो जवळपास 50% कमी येण्याची शक्यता आहे। याच्यामुळे सुद्धा आपल्याला इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचे दर हे घसरताना दिसणार नाहीत। म्हणजे याचा अर्थ काय की बाबा या ठिकाणी जी पुरवठा साखळी ती सुद्धा खंडित झाली, त्याच्यामुळे मागणी व पुरवठ्यात इथून 31 जुलैपर्यंत प्रचंड गॅप हा निर्माण होताना दिसणार आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांनी बघितलं तर कांद्याचा जो दर आहे तो दर तुम्हाला सुरुवातीला 2500 आणि त्यानंतर 3000 पर्यंत पोहोचताना दिसणार आहे। म्हणजे इथून 31 जुलैपर्यंत जर कांद्याचा बाजारभाव हा आपल्याला 3000ला गवसणी घालताना दिसला तर अजिबात आश्चर्य वाटायला नको। प्रश्न उद्भवतो की जर कांद्याचा बाजारभाव 31 जुलैपर्यंत समजा 3000च्या जवळपास पोहोचला, तिथं काय करायचं, कांदा विकायचं का थांबायचं। तर लक्षात घ्या 3000च्या वर कांद्याचा बाजारभाव पोहोचला की तिथं न थांबता प्रत्येक तेजीवरती आपण सर्वांनी टप्प्याटप्प्याने जर कांदा विक्री केली तर या तेजीचा फायदा हमखास या ठिकाणी आपणास होऊन जाईल। आता मग याबद्दल तुमचं काय मत आहे, काय आहे विचार मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। भविष्यात देशात कांद्याचा बाजारभाव कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र। व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा, कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा, चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला हे ऑल करा, याच्यामुळे येणार प्रत्येक वेळा आपल्या सर्वांना मिळत राहतो आता या ठिकाणी सतत। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने। तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजचे व्हिडिओ मनापासून व्यक्त करतो। आपल्या सर्वांचे खूप खूप आभार।